पुरुषांना त्यांच्या प्रेमापेक्षा त्यांच्या सन्मानाची, रिस्पेक्टची जास्त काळजी असते. काय करावे? त्याला अपमानित करू नका, पण त्याला दिला जाणारा विशेष सन्मान काढून घ्या. आधी तुम्ही त्याला विचारून निर्णय घ्यायचा. आता स्वतःचे निर्णय स्वतः घ्या. त्याला स्पेशल फील करून देणं बंद करा. परिणाम: जेव्हा एखाद्या माणसाला मिळणारा आदर अचानक बंद होतो तेव्हा तो आतून अस्वस्थ होतो. त्या कळत नाही की त्यानं तुम्हाला दुखावून स्वतःचा अधिकार गमावला आहे. माणूस त्याच्या गोष्टीच्या मागे धावतो जी त्याला पूर्णपणे समजत नाही. काय करावे? तुमचं वेळापत्रक, स्केड्यूल त्याला सांगणं बंद करा. तुम्ही कुठे आहात, काय करता, कोणासोबत आहात हे त्याला शोधू द्या. विचारल्यावर फक्त काही नाही, बिझी होते एवढंच उत्तर द्या. परिणाम: तुमची ही गुडघेदुखी मिस्ट्री त्याला तुमच्याबद्दल सतत विचार करायला भाग पाडेल. रिकामं डोकं नेहमी भीती निर्माण करतं आणि ती भीती त्याला माफी मागायला प्रवृत्त करते. जेव्हा तो रागात काहीतरी उलटसुलट बोलतो तेव्हा तुम्ही अत्यंत शांत राहून फक्त एका वाक्यात उत्तर द्या. काय बोलावे? तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती, पण ठीक आहे. तू तुझ्या स्वभावाप्रमाणे वागला आणि मी माझ्या. मला आता यावर चर्चा करायची नाहीये, पण तिथून निघून जा. परिणाम: तुम्ही भांडण न करता जेव्हा त्याची लायकी, कॅरेक्टर दाखवून देता तेव्हा त्याला स्वतःच्या वागण्याची प्रचंड लाज वाटते. हे शांत शब्द ओरडण्यापेक्षा जास्त जखम करतात. तुमच्या सोशल सर्कलमध्ये अशा लोकांचा समावेश करा जे त्याच्यापेक्षा जास्त यशस्वी किंवा प्रभावशाली आहेत. काय करावे? नवीन लोकांशी नेटवर्किंग करा. नवीन कोर्सेस करा किंवा प्रोफेशनल इव्हेंट्सला जा. परिणाम: जेव्हा त्याला दिसेल की तुमचं जग मोठं होत चाललंय आणि तो तिथे फिट बसत नाहीये तेव्हा त्याला इनसिक्युरिटी म्हणजेच असुरक्षितता जाणवेल. ही असुरक्षितता त्याला तुमच्या पायाशी घेऊन येते. हे सर्वात घातक शस्त्र आहे. त्याला असं भासवून द्या की त्याने तुमची माफी मागितली काय किंवा नाही मागितली काय, तुम्हाला आता त्याने काही फरकच पडत नाही. काय करावे? तो समोर असताना त्याच्याकडे अशा नजरेने बघा जसे तुम्ही एखाद्या भिंतीकडे बघता. त्याच्या बोलण्यावर नो रिॲक्शन द्या. परिणाम: एखाद्या माणसासाठी सर्वात मोठी शिक्षा ही तिरस्कार, हेट नसून दुर्लक्ष म्हणजे इनडिफरन्स असते. जेव्हा त्याला कळतं की त्याचं असणं किंवा नसणं आता तुमच्यासाठी महत्वाचं नाही तेव्हा तो तुमचं लक्ष वेधून घेण्यासाठी कोणत्याही थराला जातो आणि रडत माफी मागतो. बहुतेक मुली दुखावल्यावर लॉंग पॅरेग्राफ लिहितात किंवा स्टेटसवर दुःखाच्या कविता टाकतात. हे करणं थांबवा. काय करायचं? तुमच्या आयुष्यात काय चाललं हे त्याला कळण्याचे सर्व मार्गच बंद करा. व्हॉट्सअप स्टेटस हिडन करा किंवा अजिबात टाकू नका. परिणाम: माणसाला शांततेची भीती वाटते. जेव्हा त्याला तुमच्याबद्दल काहीच अपडेट मिळत नाही तेव्हा त्याचं डोकं हजारो वाईट विचार करायला लागतं. जसे की तुमचं ब्रेकअप झालं का, तुम्हाला दुसरं कोणी भेटलंय का, हे कुतूहल त्याला वेडं करेल. जेव्हा तो भांडायला येतो किंवा त्याचं म्हणणं खरं करायचा प्रयत्न करतो तेव्हा त्याच्याशी वाद घालण्याऐवजी त्याला संमती द्या. संवाद: तू बरोबर आहेस. कदाचित मीच तुझ्याकडून जास्त अपेक्षा केली होती. माझीच चूक होती की मी तुला इतकं महत्त्व दिलं. आता मला जाणीव झाली. परिणाम: जेव्हा तुम्ही स्वतःहून हार मारता म्हणजे सरेंडरच करता तेव्हा समोरच्याचा अहंकार फुगा फुटतो. त्याला भांडायला जागाच उरत नाही आणि तुमच्या या मॅच्युअर वागण्याने त्याला स्वतःच्या वागण्याची लाज वाटू लागते. त्याला हे जाणवू द्या की तुमच्या आनंदाचा रिमोट कंट्रोल आता त्याच्या हातात नाही. काय करायचं? अशा लोकांशी हसून बोला किंवा फोटो टाका ज्यांच्याशी बोलणं त्याला आवडत नाही, पण ते तुमचे साधे मित्रच असावेत. बरं. लॉजिक: जेव्हा त्याला दिसेल की तो तुम्हाला रडवत असताना तुम्ही तिसऱ्याच व्यक्तीसोबत मनसोक्त हसताय तेव्हा त्याला त्याच्या अस्तित्वाची भीती वाटू लागेल. त्याला वाटतं की त्याचं स्थान आता धोक्यात आहे. जर तुम्ही आधी खूप हळव्या इमोशनल होतात तर अचानक प्रॅक्टिकल बना. काय करायचं? त्याच्याशी बोलताना कामापुरतं आणि अत्यंत प्रोफेशनल बोला. जसे की हो ठीक आहे, बघूया नंतर बोलू. परिणाम: हा अचानक झालेला बदल त्याला हादरवून सोडतो. त्याला वाटतं की ही तीच मुलगी आहे का जी माझ्यासाठी रडायची. हा बदल त्याला तुमची माफी मागायला भाग पाडतो कारण त्याला तुमची जुनी प्रेमात पडलेली आवृत्ती परत हवी असते.
हे थोडं कठीण आहे पण सर्वात जास्त प्रभावी आहे. त्याने तुम्हाला दुखावलं असतानाही त्याच्यासाठी काहीतरी खूप चांगलं किंवा मदतीचं करा. उदाहरणार्थ त्याला आवडणारी एखादी गोष्ट पाठवणे किंवा त्याच्या कामात मदत करणे, पण ती करताना चेहऱ्यावर कोणतेही भाव म्हणजे इमोशन्स नसावेत. लॉजिक, जेव्हा आपण वाईट वागतो आणि समोरचा माणूस खूप चांगलं वागतो तेव्हा आपल्याला जो गिल्ट होतो तो कोणत्याही शिक्षेपेक्षा मोठा असतो. हा गिल्ट त्याला रडत माफी मागायला लावेल. ज्याला तुमच्या प्रेमाची भाषा समजत नाही त्याला तुमच्या अभावाची म्हणजे ॲब्सेन्सची भाषा शिकवा. तो स्वतःहून रडत येईल. जर तुम्हालाही कोणासमोर झुकून कंटाळा आला असेल तर आता स्वतःसाठी उभे राहा. शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवा, कोणालाही रडवणं किंवा कोणाला त्रास देणं हा आपण उद्देश कधीच नसतो. पण जेव्हा कोणी आपल्या प्रेमाचा आणि सोशीपणाचा गैरफायदा घ्यायला लागतं तेव्हा त्याला त्याची जागा दाखवून देणं हे आपलं कर्तव्यच आहे. तुमचं आयुष्य हे कोणाची तरी माफी मिळवण्यासाठी नाही तर स्वतःची स्वप्न पूर्ण करण्यासाठी आहे. त्यामुळे कोणासाठी रडत बसण्यापेक्षा स्वतःला इतकं यशस्वी बनवा की तुम्हाला गमावणं हा समोरच्या व्यक्तीच्या आयुष्यातील सर्वात मोठा पश्चाताप ठरेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर तो नक्की लाईक करा. हा व्हिडिओ अशा मैत्रिणीला शेअर करा जिला आज या शब्दांची खरंच गरज आहे. आणि हो, कमेंटमध्ये आय एम स्ट्रॉंग लिहायला विसरू नका, जेणेकरून मला सुद्धा कळेल की माझ्या किती बहिणींना स्वतःचा स्वाभिमान जपायचं ठरवलं. अशाच लाईफ चेंजिंग टिप्ससाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा. स्वतःची काळजी घ्या, स्वतःवर प्रेम करा आणि नेहमी लक्षात ठेवा तुम्ही मौल्यवान आहात. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.